गायनेकोमॅस्टियाची सर्जरी करून ऑलमोस्ट 1 महिना झालेला आहे. हे आपल्याकडे ॲक्च्युली ग्रेड 2 गायनेकोमॅस्टिया म्हणून आलेले होते. आपण ट्रान्सनिपल ग्लँड इन्सिजन घेऊन जी काही आतली ग्लँड होती ती पूर्ण काढलेली आहे. तुम्ही आता रिझल्ट बघू शकता. समोरून बघितल्यावर तुम्हाला ॲब्सोल्युटली कळत नाही की सर्जरी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काही गोष्टी बघायच्या. ते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ही निपलची जी काही डायरेक्शन आहे ती नॅचरल खालच्या डायरेक्शनमध्ये आहे. त्याबरोबरच हा जो काही इथला मोल्ड होता जो आधीच्या याच्यात दिसत होता तो पूर्णपणे गेलेला आहे. आणि तुम्ही आता लॅटरल या साईडला असं बघ पुढं, तर ही बघू शकता निपलची डायरेक्शन फॉरवर्ड आणि खालच्या डायरेक्शनमध्ये आहे. आणि हा जो काही स्वेलिंग आहे मसलचा स्वेलिंग आहे. कमरेवर हात ठेव आणि हात आत दाब. तर तुम्हाला लक्षात येतं इथं काहीच नाही आहे ॲब्सोल्युटली. हा सगळा पेक्टोरलिस मेजरचा मसल आहे आणि हे एकदम थिन झालेलं तुम्ही बघू शकता. हे थिन झालेलं आहे. आता जसं जसं तो व्यायाम करत जाईल, जसं जसं मसाज करत जाईल, जसं ह्या ज्या काही निप्पल आहेत हे निप्पल इथलं जे काही ॲडेजन आहे ते पण कमी होऊन जाईल. रिलॅक्स होईल. ओके. आणि मोस्ट प्रॉब्ली तुम्ही जर जाऊन आता बघितलंच की त्याला जो काही स्कार आहे तो स्कार ऑलमोस्ट दिसत नाही आहे. कळत पण नाही की सर्जरी झालेली आहे. आणि होपफुली याला मिलिटरीची जी काही ॲडमिशन असेल त्यामध्ये ह्याची याला खूप मदत होईल. तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला गायनेकोमॅस्टिया सर्जरी करायची, ऑलमोस्ट स्कारलेस सर्जरी करायची आहे, तर निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटरच्या सांगली आणि कोल्हापूर सेंटरला जरूर व्हिजिट करा. धन्यवाद.